हा, साधारण मला 5 कोशांची नावं सांगू शकता का? मग मी सांगते त्यावर. हो. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. बरोबर. आता प्रत्येकाचं साधारण जर डिस्क्रिप्शन सांगायचं झालं तर अन्नमय कोश, बाहेरून आतमध्ये जायचं झालं तर बाहेर हा अन्नमय कोश आहे, जो आपल्याला एकमेकांचं जे शरीर डोळ्यांनी दिसतं ते, मग त्याला स्थूलभूत म्हणतात आपण, स्थूल शरीर. त्याच्या आतमध्ये आहे प्राणमय कोश. आता ते आपल्याला दिसत नाही कारण आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, ज्याच्या अंडर आता आपण जे 5 वायू बघणार आहोत ते त्याच्या अंडर येतात. ओके, तो स्ट्रेंथन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? प्राणायाम करायला लागतो. त्याच्या आतमध्ये आहे मनोमय कोश, जो तर दिसतच नाही. माइंड हा ऑर्गन असं पोस्टमॉर्टम केल्यानंतर माइंड हा ऑर्गन दिसत नाही, पण त्याचे इफेक्ट फार स्ट्रॉंग आहे. ओके, मनाच्या चंचलतेचे, मनामध्ये जे आपण विचार करतो त्याचे अन्नमय कोशावरती फार स्ट्रॉंग परिणाम होतात. हे योग वसिष्ठांनी पण सांगितलंय आणि पतंजलीने तर पूर्ण सूत्र त्याच्यावरतीच लिहिले. त्यामुळे मनोमय कोशमध्ये माइंडचं जे काही बुद्धी आहे, हायर इंटेलेक्च्युअल आहे, इमोशन्स आहेत, थॉट्स आहेत, ते येतात मनोमय कोशमध्ये. आणि त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी तुम्हाला प्रत्याहार आणि मेडिटेशन 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्या आतमध्ये आहे विज्ञानमय कोश. ज्यांचे हे वरचे 3ही कोश क्लिअर असतात ना, त्यांचा विज्ञानमय कोशमध्ये हायर इंटेलेक्ट येतं. ओके, बुद्धी येते. ओके, म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या त्याच्या एरियामध्ये किंवा त्याच्या स्पेशालिटीमध्ये चमकून जातो. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण दिलं होतं, कोणी म्हणजे सचिन तेंडुलकर घ्या किंवा विराट कोहली घ्या किंवा कुठलेही एक असे उदाहरण घेऊ शकता जे त्यांच्या एरियामध्ये स्पेशल आहेत, म्हणजे एक्स्ट्रा आहेत थोडे. ओके, मग ते का आहेत? कारण त्यांचा एकतत्वाचा अभ्यास, आपण या भाषेत म्हणायचं असेल तर आपण त्यांची एकाग्रता, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं त्या क्षणी जेव्हा ते खेळत असतात तेव्हा त्यांच्यासमोर बाकीचे हे वरच्या 3 कोशांमधल्या गोष्टी येत नाही, तर त्यांना त्यावेळेस फक्त अर्जुनाचं उदाहरण घ्या. जसं माशाचा डोळा त्याला दिला होता की त्या माशाच्या डोळ्यामध्ये बाण लागला पाहिजे, त्यावेळेस त्याला बाकी काही दिसत नव्हतं, फक्त मासाचा डोळा, मासाही नव्हता, माशाचा डोळा दिसत होता. या प्रकारची जेव्हा कॉन्सन्ट्रेशन असतं तुमचं त्यावेळेस तुम्हाला ते अचीव्ह होतं. तर ते सगळं येतं विज्ञानमय कोशमध्ये. आणि हे कोश जेव्हा क्लिअर करत जाता तुम्ही, याच्यात पण हा कोश स्ट्रेंथन करण्यासाठी मेडिटेशन गरजेचं आहे. आणि तिथून आतमध्ये आहे आनंदमय कोश, म्हणजे ब्लिसफुल स्टेट. आता हे वरचे सगळे कोश हे क्लिअर होत गेले, हे सगळे स्ट्रेंथन होत गेले की मग क्लीन्स होत गेले की मग तुम्ही पोहोचता आनंदमय कोश, म्हणजे जिथं काही मिळवायची इच्छा नसते, काही अटॅचमेंट नसते, काही निघून गेलं तर वाईट वाटण्याची ती भावना नसते, काहीच नसतं. म्हणजे आपण म्हणतो ना समत्वम योग उच्चते, त्यातलं ते समत्व असताना ते येऊन जातं. म्हणजे आपण स्थितप्रज्ञ होऊन जातो. खूप आलं म्हणून खुश पण होत नाही, खूप गेलं म्हणून वाईटही वाटत नाही, कारण तिथं आपल्याला ते नॉलेज आलेलं असतं की परमनंट आणि इम्परमनंट काय आहे, किंवा आपण तोपर्यंत स्थिर बुद्धी झालेला असतो. तो जो म्हणजे तिथे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, तो जो कोश आहे तो सगळ्यात शेवटचा, तो आनंदमय कोश. ठीक आहे, हे झाले 5 कोशांचं मी शॉर्टमध्ये सांगितले. तुम्ही रीड करा, आपण ऑलरेडी हे शिकलेलो आहे. आपण चार्ट फॉर्ममध्ये बघितलं होतं तुमच्या लेवल 1च्या नोट्समध्ये, त्यात बघा, याच्यातलं रीड करा. नाही कळालं तर मग आपण पुन्हा बघूया. ठीक आहे, आता त्याच्या राईट साईडला षट चक्राज आहेत, 6 चक्र. नाही, आधी आपल्याला पंच प्राणास बघायचे. पेज नंबर 35 वरती पंच प्राणास आहेत. मॅम फोटोज पाठवे ना. हो, हा फोटो. ओके, पंचप्राणास लिहिले आहेत ते पेज आधी बघशील. ओके, 5 प्राण. प्राण इज द संस्कृत वर्ड डिराइव्ड फ्रॉम 2 words, 2 roots. Pra, which is a prefix used to denote constancy, and na means movement. Therefore, prana is the force in constant motion. वर्ड्सचे मिनिंग लेवल 1 ला विचारतात. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा. And therefore, prana is the force in constant motion, like a vibration moving to and fro. It is the life force that land vital. Prana has 2 aspects.
individual aspect which is responsible for all the functions, okay, and physical and mental of the human beings, and the cosmic aspect kundalini, which is very subtle and is dormant, unused most of the time by most of the human beings. Okay, so it is the life force. प्राण म्हणजे लाईफ फोर्स आहे. आपण या प्राणाचे इम्पॉर्टन्स हठयोग प्रतिपिकामध्ये ऑलरेडी बघितलं आहे. चले वाते चले चित्तम. प्राणायाम का इम्पॉर्टंट आहे किंवा प्राणायाम आपण का करतो? प्राणायाममध्ये काय करतो आपण? प्राणवायू जो आहे त्याच्यावरती आपण त्याला आपण रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न करतो, त्याला आपण होल्ड करतो. ओके, श्वास घेतो, होल्ड करतो, श्वास सोडतो, श्वासावरती लक्ष केंद्रित करतो. एवढं का? किंवा आपण श्वासाला किंवा त्या प्राणवायूला इतकं महत्व का देतो? कारण तो लाईफ फोर्स आहे. ओके, याच्या मागचा एक मी रेफरन्स पण सांगितलं होता की आपल्या ग्रंथांमध्ये असं दिलं की प्रत्येक मनुष्याला अमुक एक श्वास घेऊन जन्माला घातलेलं आहे. म्हणजे त्यांना ठरवून दिलेले की यांनी 2 लाख श्वास घ्यायचे आहेत, 2.5 लाख श्वास घ्यायचे आहेत. मग असं आहे की तुम्ही तितके श्वास जे आहेत जितके लवकर संपवाल तितक्या लवकर तुम्हाला म्हणजे तुमचं लाईफस्पॅन किंवा तुमची डेथ होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो श्वास दिले ते तुम्ही सांभाळून वापरा असा अर्थ सांगितला. आणि म्हणून तुम्हाला श्वासावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलंय आणि संथ श्वसन करायला सांगितलंय, ज्याच्या विरुद्ध आपण रोज रॅपिड ब्रीदिंग करतो. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ काय सांगितलंय तर हॉर्स किंवा कुत्रे जे असतात, डॉग्स असतात, त्यांचा फास्ट ब्रीदिंग करतात. त्यांचं लाईफस्पॅन किती असतं? हार्डली 15 किंवा 13 to 15 इयर्स. आणि कासव जो एका मिनिटाला 2 ते 3च श्वास घेतो त्याचं लाईफस्पॅन किती असतं? 300-350 वर्ष. मग हे उदाहरण त्यांनी सांगितलंय की जे काही तुम्हाला ब्रीथ करायचं आहे ते जितकं तुम्ही स्लो ब्रीदिंग कराल आणि कन्सिस्टंट आणि एकदम संथ श्वसन करणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे सांगायला आपण सांगतो की एका मिनिटाला रेस्पिरेटरी रेट हा किती असतो? साधारण नॉर्मल 16 ते 20च्या मध्ये. पण विथ रेग्युलर ब्रीदिंग, आता तुम्ही कधीतरी स्वतः नाही बघू शकत, मग आपण कॉन्शियस होऊन जातो ब्रीदिंगच्या बाबतीत. पण रेग्युलर जे योगा करतात त्यांचा हा हळूहळू कमी यायला लागतो. एका मिनिटाला तुम्ही 12, 10च्या आतमध्ये पण श्वास घ्यायला लागतं. म्हणजे इतकं तुम्ही संथ श्वसन तुमचं हळूहळू अननोईंगली, लक्ष न देता अननोईंगली तुमचं हे ब्रीदिंग व्हायला लागतं. ओके, कॉन्शियस न राहता. दुसरा कोणाला तरी आपण सांगायचं आपला ब्रीथ बघायला, ते पण अननोईंगली, असं ठरवून नाही. ठरवून आपण मग स्लो ब्रीथ करतो. सो हळूहळू तो व्हायला लागतो. आणि आपण म्हणजे एकूणच तुम्ही एका मिनिटात आधी 20 श्वास घ्यायचे, आता तुम्ही एका मिनिटात 14 किंवा 13 किंवा 12 श्वास घेताय, तर आपोआपच तुमचं बाकीचे श्वास उरतायत ना, मग तुमचं लाईफस्पॅन वाढणार आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि अजून एक उदाहरण का सांगितलं, का संथ श्वसन करायचंय किंवा एक्झलेशन का स्लो करायचंय? मी कायम सांगते की फोकस ऑन युअर एक्झलेशन. कंट्रोल्ड एक्झलेशन इज द की. Why we should double the count of exhalation? जास्तीत जास्त बाहेर जायला कार्बन डायऑक्साईड. आणि एक महत्वाचा रूल मी सांगते ना, इनहेलेशनच्या दुप्पट एक्झलेशन पाहिजे. कारण युजली आपण इनहेल जास्त करतो, एक्झेल थोडंच करतो. का? कारण इनहेलेशन ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, एक्झलेशन पॅसिव्ह आहे. एक्झेल करायला खूप एनर्जी नाही लागत, इनहेल करायला आपल्याला श्वास घ्यायला एनर्जी लागते. पण आपण प्राणायाम मध्ये एक्झलेशन इनहेलेशनच्या दुप्पट करतो. का? महत्वाचं सायंटिफिक रिझन. टू द पॉइंट इज द आन्सर टू ऍक्टिव्हेट पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. ओके, याच्या आधी 2-3 वेळा आले. मी का सारखं रिपीट करते हे आता डोक्यात बसवून टाका हे आन्सर, की आपण एक्झलेशन का स्लो करायचं किंवा एक्झलेशन वरती का फोकस करायचा. कारण आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ज्याला आपण स्लो डाऊन सिस्टीम म्हणतो. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही ऍक्टिव्ह सिस्टीम असते आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही स्लो डाऊन सिस्टीम असते. आणि आपल्याला दोघांमधला बॅलन्स हवा असतो. पण युजली आपण दिवसभर नाही म्हटलं तरी इतक्या स्ट्रेसमध्ये असतो की आपली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही हायर लेवलला असते आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम एकदम लो डाऊन म्हणजे एकदम खाली असते. मग याच्यामुळे कंटिन्युअस या अवस्थेमध्ये राहिल्यामुळे काय होणार आहे, स्ट्रेस हॉर्मोन सिक्रेट होत आहे आणि आपल्या बॉडीवरती त्याचा वाईट परिणाम होतोय. मग आपल्याला तो नको असेल तर आपल्याला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. आणि ती करण्यासाठी म्हणून आपण जेव्हा प्राणायाम करतो आपण प्रत्येक वेळेस ब्रीदिंग पण स्लो करतो आणि एक्झलेशन वरती फोकस करायला सांगतो. साधारण इनहेलेशनच्या दुप्पट एक्झलेशन केलं गेलं पाहिजे. ओके,
हे आन्सर्स लक्षात ठेवा. या टाईपचे क्वेश्चन विचारतात. मे बी लेवल 1 ला नाही विचारलं तर 2 ला विचारतील पुढे जाऊन. सो ही आन्सर्स लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. ओके, सो महत्वाचं काय होतं हे सगळं इंट्रोडक्शन का? कारण ब्रीदिंग किंवा प्राण हा लाईफ फोर्स आहे. डेड बॉडी जेव्हा होते तेव्हा आपण नाकासमोर हात धरून बघतो. ओके, तर तो म्हणजे येत नसेल, श्वास येत नसेल तर त्याला डेड डिक्लेअर करतात. म्हणजे डेड बॉडी, अन्नमय कोश त्यांचा तसाच राहतो. महत्वाचं काय निघून जातं त्यातनं? लाईफ फोर्स निघून जातो. इतकं महत्व आहे श्वासाचं. ओके, सो इट इज द लाईफ फोर्स. प्राण हॅज टू आस्पेक्ट, द इंडिव्हिज्युअल आस्पेक्ट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द फंक्शन्स फिजिकल अँड मेंटल ऑफ द ह्युमन बिंग्स अँड द कॉस्मिक आस्पेक्ट कुंडलिनी. फिजिकल आणि मेंटल आस्पेक्ट तर आहे ब्रीदिंगचा किंवा श्वासाचा, आणि दुसरा आहे कॉस्मिक आस्पेक्ट स्पिरिच्युअल लेवलला. कुठला आहे तर कुंडलिनी. आपल्याला माहिती आहे की आपल्या स्पाईन जिथे आहे, म्हणजे तिथनं इरेक्ट झाल्यानंतर स्पाईन मधून कुंडलिनी जाते. अदरवाईज कुंडलिनी जी आहे आपल्या स्पाईनच्या एंडला, जिथं आपलं टेलबोन आहे त्या ठिकाणी सुप्तावस्थेत पडलेली आहे. आणि रिकॉईल, जसं साप कसा वेटोळे टाकून बसतो, तसा सुप्तावस्थेमध्ये आपली कुंडलिनी सगळ्यांची तिथे आहे. ती जर जागृत करायची असेल तर आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करून ती श्वासावरती कंट्रोल आणून पुढे जायचं आपल्याला, जर आपल्याला कुंडलिनी जागृतीपर्यंत जायचं असेल तर. म्हणून ब्रीदिंग किंवा प्राणायाम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो दुसरा आस्पेक्ट आहे कॉस्मिक आस्पेक्ट कुंडलिनी, विच इज व्हेरी सटल अँड इज डॉर्मंट, अनयूज मोस्ट ऑफ द टाइम बाय द ह्युमन बिंग्स. खूप जणांकडून ती यूज पण होत नाही, ती अनयुज्ड असते. म्हणजे जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत खूप जण तिथपर्यंत पोहोचत नाही. तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं, म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा जे प्रिपरेशन लागतं ना, त्यातनं पण बऱ्यापैकी आपण काय म्हणू शकतो, आपण कंट्रोलमध्ये राहतो. म्हणजे आता कुंडलिनी जागृती करण्यासाठी मी तयारी करते आहे, तर त्यासाठी तुम्हाला ब्रीदिंग वरती फोकस करायचं आहे, माइंड पीस हवा आहे. मग त्यात यमनियम पाळणं आलं, किंवा आपण जे काही आता ग्रंथांचे रेफरन्स बघितले ते सगळं करणं आलं, त्यातनं सुद्धा तुम्ही माइंड पीसकडे जाता. सो कुंडलिनी जागृती होणं न होणं ते इम्पॉर्टंट नाहीये, पण त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जे आपण ब्लिसफुल स्टेट म्हणतो ना, आता आपण म्हटलं आनंदमय कोश, त्याचा अनुभव घेता येतो. सो प्राण इज द व्हायटल फोर्स that enlivens the human body. Though the term prana is synonymously used with breath, it actually is much wider in scope than the breath. The breath actually is only the physical manifestation of prana. Breath is the grossest, most tangible aspect of pran. ब्रीथ म्हणजे ग्रॉस, म्हणजे आपण साधारण आपल्याला कळतो असा प्रकार आहे ब्रीथ करणं, पण त्याच्यापेक्षाही त्याचं महत्व खूप डीप लेवलला आहे ब्रीदिंगचं. Prana is the energy, the principle of life, responsible for life in any being. Pran is only one, but depending upon the function it performs, it is given a different name. वायू अख्ख्या शरीरामध्ये एकच आहे, पण त्याच्या एरिया वाईज आणि त्याच्या फंक्शन वाईज त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. The one primary or मुख्य प्राण is given 5 names according to their function. Accordingly, we have the pancha pranas or the 5 main pranas. Pranamay kosh is composed of 5 pranas. The pancha pranas are as follows. शरीरामध्ये संपूर्ण एकच प्राण फिरतो. तो असा आता चेस्ट पर्यंत एक प्राण संपला, तिथून खाली दुसरा प्राण सुरू झाला, आणि अंबिलिकसच्या खाली तिसरा प्राण सुरू झाला, असं नाहीये. पण प्रत्येक ठिकाणी तिथल्या फंक्शननुसार, तिथल्या ऑर्गननुसार त्यांचं फंक्शन चेंज होतं, त्यांची मुवमेंट चेंज होते. म्हणून त्यांना वेगवेगळी नावं दिलेत आपल्याला कळण्यासाठी. ओके, सो मेन जे आहेत 5 प्राण आहेत, आणि ते प्राणायाम जो कोश आहे, प्राणमय कोश, त्याच्या अंडर येतात. पहिला आहे प्राण. आता ह्यात कन्फ्युज होऊ नका, पूर्ण वायूला पण प्राणच म्हटलंय, आणि 5 वायू आहेत त्यातला एक पण महत्वाचा जो आहे तो प्राण आहे. These pran provides continuous replenishment of the basic energy for life and living. It governs the reception, consumption of food, air, water, sensory impressions and mental experiences. Prana operates between head down to the navel, the pranic center in the human body. Okay, so this prana provides continuous replenishment of the basic energy. याचा मेन एरिया जो आहे ना ब्रीदिंगचा, रेस्पिरेशनचा, तो साधारण तुमच्या थ्रोट पासून, म्हणजे मेन तुमच्या थ्रोट पासून चेस्ट, डायफ्राम जिथे आहे ना आपलं पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीम जिथे येते ना, तिथे प्राण काम करतो, हा वायू काम करतो.
continuous replenishment of the basic energy for life and living. It governs the reception or consumption of the food. आता त्या एरियामध्येच आपला फूड पाईप पण येतो ना, बॅक साईडला आपली अन्ननलिका आहे श्वासनलिकेच्या मागे. सो फूड, एअर, वॉटर, सेन्सरी इम्प्रेशन्स अँड मेंटल एक्सपिरियन्सेस, सेन्स ऑर्गन्स पण साधारण आपले त्या एरियामध्येच येतात. सो प्राण ऑपरेट्स बिटवीन हेड डाऊन टू द नेवल. ऍक्च्युली डोक्यापासून अंबिलिकस पर्यंत हा प्राणवायू याचा संचार असतो. द प्राणिक सेंटर इन द ह्युमन बॉडी. ओके, पण जो मेन एरिया मी सांगितला आहे की कंठापासून, ओके, कंठापासून खाली किंवा नोज पासून खाली तुमच्या चेस्ट पर्यंत, डायफ्राम पर्यंत हा त्याचा मेन एरिया झाला. ओके, देन अपान धिस प्राण इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रीशन ऑफ द प्रोडक्ट्स. आता अपान वायू कुठपासून कुठपर्यंत आहे तर अंबिलिकस पासून खाली. ओके, अंबिलिकस पासून खाली जे आहे आपलं एक्सक्रिशन सुरू होतं साधारण बघितलं तर. मग तिथे मोशन पास करायचं काम होतं, युरिन पास करायचं काम होतं, डिलिव्हरी प्रोसेस तिथून होते, मेन्सेस तिथून येतात. ठीक आहे, सो आपल्याला तो जो एरिया आहे तो अपान वायूच्या अंडर आहे. म्हणून अपान वायू, so this prana is responsible for excretion of waste product. It governs all the forms of excretion of stool and urine, expulsion of semen, menstrual fluid and fetus, carbon dioxide through breath, elimination of negative sensory, emotional and mental experiences. Apana forms the basis of immune functions at all the levels. Apan operates from navel down to the Muladhara chakra or perineal region. सो अंबिलिकस पासून खाली मूलाधार चक्रापर्यंत किंवा पेरिनियल रिजन पर्यंत जो आहे तो त्यांचा मेन म्हणजे एरिया जो आहे तो आहे अपान वायूचा, आणि याच्या अंडर एक्सक्रिशन येतं. हे लक्षात ठेवा. एक एक वर्ड एकेका वायूला म्हणजे हे करून टाकायचं, त्याचं ते लक्षात येण्यासाठी तुम्हाला. सगळं बाकी लक्षात नाही ठेवायचं. एक्सक्रिशन इज इक्वल टू अपान वायू हे लक्षात ठेवलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला आठवेल की अंबिलिकस पासून खाली त्याचा संचार असतो. Then third one is Udana. This prana is responsible for so-called higher functions in man. याचा संचार जो आहे हा डोक्या मेंदूमध्ये असतो. मी आता कंठापासून खाली प्राण म्हटले ना, सो कंठापासून वरती जो आहे तो उदान आहे. It enables consciousness to evolve. It governs growth of the body, ability to stand, speech, effort, enthusiasm and will. It is our main positive energy in life. Udana operates from navel up to the head. ओके, म्हणायला नेवल पासून हेड पर्यंत. आता याची डिरेक्शन पण बघा. मगाशी आपण डिरेक्शन बघितली होती प्राणवायूची, हेड पासून नेवल पर्यंत डाऊनवर्ड डिरेक्शन सांगितली आहे, आणि इथे इट ऑपरेट्स फ्रॉम नेवल टू अप टू द हेड, नेवल पासून हेड पर्यंत अपवर्ड डिरेक्शन मध्ये. देन ह्याचं कळालं. दिस प्राण इज रिस्पॉन्सिबल फॉर सो कॉल्ड हायर फंक्शन्स इन मॅन. It enables consciousness to evolve. It governs growth of the body, ability to stand, speech, efforts, enthusiasm and will. ओके, मेंदूचं, ब्रेनची जी जी काही कामं आहेत ना ती सगळी ह्यात आली आहेत बघा. इट गव्हर्न्स ग्रोथ ऑफ द बॉडी, म्हणजे पिट्युटरी ग्लँड कडूनच ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट होतं ना. पिट्युटरी इज इन युअर ब्रेन. सो ग्रोथ ऑफ द बॉडी, ॲबिलिटी टू स्टँड, स्पीच, हे सगळं छोट्या मेंदूचं काम, बोलायचं किंवा आपलं बॅलन्स मेंटेन करायचं, हे सगळे मेंदूची काम आहेत. एफर्ट, एन्थुझियाझम अँड विल, अँड इट इज अवर मेन पॉझिटिव्ह एनर्जी इन लाईफ. उदाना ऑपरेट्स फ्रॉम नेवल अप टू द हेड. ओके, देन समान वायू. दिस प्राण इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डायजेशन. इट हेल्प्स इन डायजेशन ॲट ऑल द लेवल. आता जसं मी म्हटलं ना एक एक वर्ड लक्षात ठेवायचं, तसं समानला डायजेशन लक्षात ठेवायचं. आता समान कुठपर्यंत आहे तर मगाशी आपण बघितलं प्राणवायू हा डायफ्राम पर्यंत आहे, अपान वायू हा अंबिलिकस पासून खाली आहे. तर या दोघांच्या मध्ये जो आहे तो समान वायू आहे. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट आहे समान वायू, प्रचंड इम्पॉर्टंट आहे. मी सांगते का तो. म्हणजे या एका वायूवर जरी तुम्ही कंट्रोल मिळवलात ना तरी बऱ्यापैकी स्पिरिच्युअलिटीकडे जाण्याचा तुमचा मार्ग क्लिअर होतो. का? कारण आपण 3 बंध बघितले होते, तुम्हाला आठवत असतील तर, जालंधर बंध, उडियान बंध आणि मूलबंध. त्यात मी सांगितलं होतं आधी जालंधर बंध लावायचा आहे, मग मूलबंध लावायचा आहे आणि मग उडियान बंध लावायचा आहे. तो का सांगितला होता आठवत आहे तेव्हा मी काय सांगितलं होतं? थोडंसं आठवून बघा. हो, जालंधर बंध लावल्यामुळे वरून खाली आपलं हे जातो, आणि मधला कोणता तो मूलबंध लावल्यामुळं मूलबंधामुळे खालून वरती प्रेशर येतं,
बरोबर. आणि मधला जो आहे तो उडियान बंध. उडियान बंध. बरोबर. तेव्हा मी सांगितलं होतं की उत्तर देताना थोडं चालणार आहे ना, कारण काय काय एकदम तिथे प्रॅक्टिकलच्या वेळेलाही उत्तरं देताना असं होऊ शकतं, आठवत म्हणजे थोडा वेळ लागतो, तर इट्स ओके ना. टेक युअर टाइम, काही प्रॉब्लेम नाही, काही घाई करत नाहीत ते. उलट ते आपल्याला शांत करायला बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे, ते उलट आपल्याला Actually सांगतात की चांगलं असतं, पण वेळच लागतो थोडा, म्हणजे पटकन आठवत नाही, असं जे एज वाईज होत असेल मे बी, माहिती नाही आता. ठीक आहे, अं, ठीक जास्तीत जास्त मी प्रयत्न करते. हा ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि असं हार्ड अँड फास्ट नाही, आपण एक टार्गेट ठेवलंय. वाटलं आपल्याला अजून 15 दिवस घ्यायचे, तर तुम्हाला वाटलं जेव्हा की मी आता प्रिपेअर आहे तेव्हा देऊयात. आपल्याला बाकीची पण आहेत गोष्टी, म्हणजे सणवार आहेत, आणि आपल्याला जेव्हा असं मी टार्गेट दिले 15 किंवा ऑक्टोबर, दिवाळीच्या आधी करा. तुम्हाला मे बी वाटलं की मी अजून एवढी प्रिपेअर नाहीये, थोडं मला अजून 10-15 दिवस गरज पण आहे. जितकी आपण तारीख ठरवू तेच योग्य असतं, नाहीतर हा रेंगाळल्या जातं ते. हा हा म्हणून एक मी टार्गेट दिलंय, बाकी असं अगदी काही नाही. आता बरोबर. कसं नाही, सगळ्यांना प्रयत्न करीन, 100% करेन मी तर. नाही, येईल तुम्हाला, काही हरकत नाहीये. थोडस परत परत ते करायचं, आपण हे रिव्हिजन मध्ये घेऊयात ना. आणि मी म्हणून तर ओके. सारखं सारखं विचारतीये. हल्ली मी शिकवताना सारखं मध्ये मध्ये क्वेश्चन टाकते, कारण थोडं रिवाइज होतो. मध्ये मध्ये बोललो ना आपण, तरी तो थोडा टॉपिक येतो डोक्यात आणि ते सगळे टर्म्स येतात आणि आठवण. पण तुम्हाला हे तर कळालंय की तुम्हाला मी तेव्हा समान वायू बद्दल बोलले होते आणि कुंडलिनी जागृती बद्दल बोलले होते, तुम्हाला आठवलं. ओके, सो मी पुन्हा एकदा सांगते. जालंधर बंद म्हणजे आपण चिन टू चेस्ट करतो. चिन टू चेस्ट केल्यामुळं जो आपला नॅचरली आपण रेस्पिरेशन घेताना एक्झेल करतो, म्हणजे आपला प्राणवायू जो आहे अपवर्ड डिरेक्शननी तो होतो डाऊनवर्ड. ओके, त्याच्या नॉर्मल जी त्याची गती आहे ती उलटी करतो आपण, सो तो प्रेस होतो खाली. अपान वायूची गती कुठे आहे? खाली जायची. मग आपण मूलबंधाला आल्यानंतर तो येतो वरती, मग तो वर फोर्स केला जातो, हा खाली फोर्स केला जातो. आणि मध्ये आहे समान वायू. सो समान वायूचे इथं ते दोघं प्रेस होतात एकमेकांना, आणि हा जो प्रेशर क्रिएट होतो याच्यामुळं समान वायूमधून जो आपल्याला कुंडलिनी जागृतीपर्यंत पोहोचायचा आहे ना, मग समान वायू जो आहे तो प्रेस करतो आपल्या कुंडलिनीमध्ये, आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये एंटर होतो. आणि ती सुषुम्ना नाडी जर जागृत झाली तर आपली कुंडलिनी जी आहे ती जी सुप्तावस्थेत पडलेली आहे ती स्ट्रेट होते, आणि त्याच्यामधून सुषुम्ना जी आहे ती एंटर करते. ओके, म्हणजे आता हे अजून टर्मिनॉलॉजीज कळायला वेळ लागेल तुम्हाला, की सुषुम्ना नाडी, अजून सुषुम्ना बघायची आपल्याला, तेव्हा कळेल तुम्हाला. सो कुंडलिनी जागृत होण्यासाठी अशा प्रकारे मदत होते. म्हणून समान वायूचं जे आहे ते कार्य इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे दोन्ही प्रेस झाल्यानंतर आपण उडियान पण बांधतोय ना, पोट पण आत घेतोय. ह्या प्रेशरनी आपल्या सुषुम्ना नाडी जी आहे ती कुंडलिनी जागृतीसाठी मदत करेल. हे सगळं नंतरच आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला ह्यांच्या जागा तरी कळल्या. प्राणवायू कुठे आहे, अपान वायू कुठे आहे, आणि समान वायू कुठे आहेत. ठीक आहे, मध्ये जस्ट थोडंसं रिव्हिजन करते की थोडंसं तुम्हाला आठवत जाईल काय बोललो होतो. Okay, so samana, this prana is mainly responsible for digestion. It helps in digestion at all the levels of food in the gastrointestinal tract of the air in the lungs. It helps in digestion at all levels of food in gastrointestinal tract, GI tract, of air in lungs in the absorption of oxygen, and of sensory, emotional and mental experiences in the mind. समान ऑपरेट्स मेनली इन द नेवल रिजन. ओके, सगळ्या लेवलला डायजेशन करायला मदत करते. फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्येच नाही, तर कुठे कुठे आहे बघा, द डायजेशन ऑफ फूड इन द जीआय ट्रॅक, तिथं मदत करते. ऑफ एअर इन द लंग्स इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ द ऑक्सिजन. लंग्सच्या बेस जो आहे तो समान वायूच्या अंडर येईल थोडासा. ओके, दोन्ही साईडने जो खाली गेलेला आहे तो. मग त्यावेळेस लंग्स इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या ॲब्सॉर्प्शन मध्ये लंग्स इम्पॉर्टंट, म्हणजे त्या ठिकाणी समान वायू ऑपरेट करतो. अँड देन सेन्सरी, इमोशनल अँड मेंटल एक्सपिरियन्सेस इन द माइंड. ह्या एक्सपिरियन्सला एक्सपिरियन्स करण्यासाठी माइंडमध्ये समान वायू मदत करतो. सो समान वायू ऑपरेट्स मेनली इन द नेवल रिजन. सो इन म्हणजे अराउंड द नेवल रिजन समान वायू ऑपरेट करतो. आणि आता हे आपण हे वायू आणि चक्र यांचे पण लेवल चेक करणार आहोत. आता साधारण ह्या वायूच्या लेवलला कुठलं चक्र येतं साधारण माहितीये का कुणाला? चक्र माहिती आहेत का? समान वायूच्या लेवलला कुठलं चक्र येईल? मणिपूर येतं का? मणिपूर येतं, करेक्ट. मणिपूर चक्र येतं. आता आपण बघू, ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी आपण बघूच आता. ओके, अँड देन फिफ्थ वन इज व्यान.
या 3 गोष्टींवर मिळून ना एखाद दुसरा क्वेश्चन असतो हा. 3 नाडी, पंचवायू आणि चक्र या तिघांवर मिळून एकतर एकमेकांच्या रिलेशन मध्ये एखादा क्वेश्चन विचारतील किंवा सेपरेटली एखादा क्वेश्चन विचारतील. ओके, सो हे पाठ करा. This prana is responsible for circulation. At the physical level, it governs the circulation of food, water, and oxygen, and at the mental level of emotions and thoughts. In doing so, it helps all the other pranas. Vyana operates throughout the body. सर्क्युलेशनचं नाही दिलंय. हा, सर्क्युलेशन पहिलं जे वाक्य दिलंय तेच इम्पॉर्टंट आहे. युजली आहे ना ह्या पंचप्राणांपैकी क्वेश्चन अपान, समान आणि व्यानवरच विचारतात. म्हणजे अपानवरती विचारून हाच विचारतात की अपान विच वायू इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रीशन, अपान इज द आन्सर. विच वायू इज रिस्पॉन्सिबल फॉर डायजेशन, समान इज द आन्सर. अँड विच वायू इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड सर्क्युलेशन थ्रू आउट द बॉडी, देन व्यान इज द आन्सर. ओके, सो दिस व्यान हा जो आहे हा आपला मेन धड. आता आपण जे 4 वायू बघितले ना आपल्या पूर्ण ट्रंक मध्ये, हेड आणि ट्रंक मध्ये मिळून हे 4 वायू आहेत. कोणकोणते? हेड मध्ये आपण बघितलं उदान आहे. मग साधारण चेस्ट पोर्शन मध्ये आपण बघितलं प्राण आहे. चेस्टच्या खाली आहे समान आणि समानच्या खाली आहे अपान. हे 4 वायू हे मेन आपल्या हेड आणि ट्रंक मध्ये. मग हातापायांमध्ये जो आहे तो व्यान वायू आहे ज्याचं मेन काम आहे सर्क्युलेशन. ओके, so this prana is responsible for circulation. At the physical level, it governs the circulation of food, water, and oxygen, and at mental level of emotions and thoughts. In doing so, it helps all other pranas. Vyana operates throughout the body. पूर्ण बॉडी मध्ये व्यान हा वर्क करत असतो. त्याचा असं मेन रिजन नाहीये. ओके, सो दस प्राणा गवर्न्स इंजेशन, समान गवर्न्स डायजेशन, व्यान गवर्न सर्क्युलेशन ऑफ द न्यूट्रियंट्स. हे शॉर्ट मध्ये दिले, त्याला पण अंडरलाईन करा, इम्पॉर्टंट आहे. उदान गवर्न्स द रिलीज ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी अँड अपान गवर्न्स एक्सक्रीशन. In other words, it can be said that prana brings in fuel, samana transforms this fuel into energy, vyana circulates this energy, and apana expels the waste material, and udana governs the positive energy that is generated and determines the work that the machine is able to do. किती छान त्याचा सगळा 5 वायूंचा एकत्र जर आपण विचार करायचा झाला तर त्यांनी कसं सांगितलंय बघा की इन अदर वर्ड्स इट कॅन बी सेड दॅट प्राण ब्रिंग्स इन फ्युएल. प्राणमध्ये आपण डाऊनवर्ड डिरेक्शन आहे ना प्राणाची, मग ती जे आहे फ्युएल आपण घेतो. म्हणजे कसं इनहेल करतो तेव्हा पण आपण लाईफ फोर्स म्हणजे ऑक्सिजन इनहेल करतो आणि माउथ म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा स्टार्ट पण त्याच एरियामध्ये, आपली इसोफेगस अन्ननलिका. तर तिकडनं आपण फ्युएल म्हणजे एनर्जीसाठी जे काही खातो त्यातनं आपल्याला फ्युएल मिळतं ना, आपल्याला एनर्जी त्यातनंच मिळते. सो प्राण पण आपण त्यातनंच घेतो, ऑक्सिजन रिच एअर पण तिथूनच घेतो त्या एरियामधूनच, आणि फूड जे आहे ते पण आपण त्या एरियामधूनच घेतो. सो प्राण ब्रिंग्स इन फ्युएल, समान ट्रान्सफॉर्म दिस फ्युएल इंटू एनर्जी. म्हणजे काय, समान लेवलला डायजेशन होतं. जे काही तुम्ही घेतलं आहे, आता अन्न आपण घेतलं आहे पण त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होत नाही, त्याला थोडंसं मेटाबोलाइज व्हायला लागतं. मग ते मेटाबॉलिझम जे आहे ते समान वायूच्या अंडर होतं. व्यान वायू जे आहे ते हे जे काही मेटाबॉलिझम झाल्यानंतर जी एनर्जी फॉर्म झाली आहे ती पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट करायचं काम व्यान करतं. त्यानंतर अपान वायू हे सगळं सर्क्युलेट करून जे आपण खातो ते 100% काही यूज होत नाही, त्यातनं वेस्ट प्रोडक्ट निघतात. मग ते जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते बाहेर काढायचं काम अपान वायूमधून होतं. इट एक्सपेल्स वेस्ट मटेरियल. आणि मग उदान वायू ऍट द ब्रेन लेवल, ब्रेन लेवलला जे आहे उदान वायू गवर्न्स द पॉझिटिव्ह एनर्जी दॅट इज जनरेटेड and determines the work that the machine is able to do so. आता जर बॉडीला मशीन समजलं आपण तर हे सगळं आपण जे आता बघितलं ते फ्युएल इंजेस्ट कोण करणार, मग ते डायजेस्ट कोण करणार, मग ते सर्क्युलेट कोण करणार, मग ते एक्सक्रीट कोण करणार, आणि जी काही पॉझिटिव्ह एनर्जी झाली आहे त्या ह्या मशीनला शरीर मशीन म्हणून आपण इमॅजिन केलं तर पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचं काम जे आहे ते उदान वायू करतं. ओके, सो असं त्याला कोरिलेट केलं आहे. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहेत. आणि जितके इम्पॉर्टंट हे 5 मेन वायू आहेत तसेच 5 उपवायू पण आहेत. ओके, उपपंचप्राण असं म्हणतात त्यांना, ते पण महत्वाचं आहे, ते पण त्याच्या खालीच दिलेत बघा. एकेका वाक्यातच आहेत पण त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात. इन ॲडिशन टू अबोव पंचप्राण देर आर 5 उपप्राणास और मायनर प्राणास विच आर ॲज फॉलोज: नागवायू, कुर्मवायू, क्रिकलवायू, देवदत्त आणि धनंजय वायू. ओके, नागवायू इज प्राण रिस्पॉन्सिबल फॉर हिकअप्स, बर्प्स आणि रिगर्गिटेशन.
नागवायू जसं नागाचा फणा असतो ना असा, त्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये ज्या रिव्हर्ट ऍक्शन्स होतात ना ते नागवायूच्या अंडर येतात. म्हणजे कुठल्या? तर हिकअप्स, उचकी येते, ऊर्ध्व दिशेने येते ना, वरच्या दिशेने. सो उचकी येणं, हिकअप्स म्हणजे, किंवा बर्ब्स, ढेकर येणं, किंवा रिगर्गिटेशन. आपल्याला बऱ्याचदा ऍसिडिटीचा त्रास होतो. ऍसिडिटी इज नथिंग बट पोटातली जी ऍसिडिटी आहे ती आपण घशाशी येणं वगैरे असे काही टर्म्स वापरतो. मग ते जे आहे रिगर्गिटेशन आहे, जे ऊर्ध्व गतीने खालच्या अधोगतीने जायला पाहिजे त्या गोष्टी ऊर्ध्व गतीने येतात. मग त्याला ते कशामुळे होतात? तर नागवायूच्या अंडर, नागवायूकडे त्या सगळ्यांचा कंट्रोल असतो. दुसरं आहे कूर्म प्राण, रिस्पॉन्सिबल फॉर ब्लिंकिंग ऑफ आईज. ब्लिंकिंग ऑफ आईज, आता ही रिफ्लेक्स ऍक्शन राहिली. यासाठी आता मेंदूला मध्ये यायची गरज नाही. आधी कसं असायचं की काहीतरी डोळ्यात म्हणजे काहीतरी घातक किंवा म्हणजे इजा होण्यासारखी गोष्ट डोळ्यात जाणार असेल तर आपण अचानक डोळे बंद करायचो. पण आता ब्लिंकिंग ऑफ आईज हे इतकं नॅचरल झालेलं असतं नंतर नंतर की त्याच्यासाठी आपल्याला रिफ्लेक्स ऍक्शनसाठी मेंदूची पण गरज लागत नाही. युजली आपण डोळे ओले राहण्यासाठी पण ब्लिंकिंग ऑफ आईज करतो, आणि काही इजा होणारं डोळ्यात जाणार असेल किंवा आपल्या समोर एखादी माशी आली किंवा अचानक एखादं ट्रॅव्हल करताना झाड आलं किंवा काही आलं तर आपण लगेच डोळे बंद करतो. ओके, ती झाली रिफ्लेक्स ऍक्शन. आणि त्यासाठी कूर्म प्राण इज रिस्पॉन्सिबल. हे पाठ करायचंय. हे सगळं पाठ करायचं. हे 5. क्रिकल वायू जो आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर हंगर, थर्स्ट, स्नीझिंग अँड कफिंग. आपल्याला भूक लागते, तहान लागते, आपण शिंकतो, आणि कफिंग जे आपण खोकतो, या सगळ्या ज्या गती आहेत ना, नॅचरल गतीज, या गोष्टींसाठी क्रिकल वायू रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. अँड देन देवदत्त वायू इज रिस्पॉन्सिबल फॉर यॉर्निंग, ड्राउझिनेस अँड स्लीप. ओके, मग आपल्याला जी जांभळी येते, त्यानंतर ड्राउझिनेस, स्लीपी आपल्याला वाटतं, ते देवदत्त वायू. ओके. अँड देन धनंजय वायू इज लिंगर्स अराउंड द बॉडी इमिजिएटली आफ्टर डेथ. ओके, आपल्या म्हणजे डेथ नंतर सगळ्यात शेवटी शरीरातून बाहेर जाणारा जो वायू आहे तो धनंजय वायू आहे. ठीक आहे. सो हे सगळे झाले पंचवायू आणि पंच उपवायू. दे आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके. येस, काही डाऊट्स आहेत याच्यात? नसतील तरी पण एकदा नजर टाका सगळ्या नोट्सवरती. काही विचारायचं असेल तर विचारा. पंचवायू हे आपल्याला वायवासाठी नाही आहेत ना, याच्यात नाही, क्वेश्चन येतील याच्यासाठीच आहेत. थिअरीसाठी. ओके. पण एखादा क्वेश्चन वेडावाकडा विचारू शकतात. म्हणजे तुम्हाला हो. टॉपिक बोलायला देणार नाही. विचारू शकतील. हा, टॉपिक बोलायला देणार नाही, पण असं विचारलं त्यांनी, जस्ट लिस्ट डाऊन, विचार पंच प्राणाच आणि विचार पंच उपप्राणाच. बरोबर. हा, ठीक आहे. ठीक आहे. एकदा नजरे घालून घाला आणि आता ते पाठ करून टाका. जायचं पुढे. चालेल. ओके. आता हे षडचक्र आहेत ना, ते पुढच्या पेजवरती बघणार आहे आपण. इथं खूप डिटेल नाहीये, ते नंतर बघूयात. आता तुम्ही या त्याच्याच पुढच्या पेजवरती आधी नाडीज बघूया. पेज नंबर 39 वरती कन्सेप्ट ऑफ नाडीज, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. एकूण नाडीज किती आहेत शरीरामध्ये अकॉर्डिंग टू शिवसंहिता? 72,000 नाडी. बरोबर. सो ऍज ऑलरेडी सीन, त्यातल्या 3 महत्वाच्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. ऍज ऑलरेडी सीन, प्राण इज फोटो रिस्पॉन्सिबल. पाठवा ना. हा, फोटो. ओके. Yes, as already seen,
prana is responsible for all the functions in the human body. Okay. For any activity to take place anywhere in the body, the movement of prana is necessary. In the human body, prana is said to move through channels or passages called as nadis. आपण म्हणतो ना शरीरामध्ये नाडीज आणि त्यातनं प्राणवायू वाहत असतो. ओके. ठीक आहे, आता याचा रेफरन्स नंतर सांगते, आधी रीड करूया. दीज आर कन्सेप्च्युअल चॅनल्स समटाइम्स सिनॉनिमसली रेफर्ड टू नर्व्स. मी सांगितलं याआधी पण आपल्या ज्या ग्रंथांमध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत ना, आपण त्या थोडंसं सायंटिफिकली आता मॉडर्न सायन्स सोबत पण कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. तर थोडंसं जर आपण कनेक्ट केलं तर त्यांना नर्व्स असं म्हणतात. आताच्या ज्या सायन्समध्ये तुमची नर्वस सिस्टीम झाली आहे, सो नर्वस सिस्टीम मध्ये सगळ्यात छोटं फंक्शनल युनिट हे नर्व्स आहेत. जसं रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये अल्व्हिओलाई आहेत, पूर्ण बॉडीमध्ये आपल्या सेल आहेत, म्हणजे सगळ्यात छोटा फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट जे आहे ते सेल आहे. त्यानंतर किडनीज मध्ये नेफ्रॉन्स आहेत, तसं नर्वस सिस्टीम मध्ये नर्व्स आहेत. ओके. मग ते जे नर्व्स आहेत त्यातनं पण एनर्जी वहन होत असतं. म्हणजे काय, आपल्या मेंदूपासून आपल्या प्रत्येक बॉडी पार्ट पर्यंत नर्व्ह स्प्रेड झालेले आहेत आणि बॉडी पार्ट्स पासून मेंदूपर्यंत आपला मेंदू जो आहे आपल्या बॉडी पार्ट्सला किंवा फंक्शनवरती कंट्रोल करत असतो. मग मेंदूपासून आता समजा आपल्याला एखाद्या गरम पाण्याचं भांडं आहे, त्याला हात लावल्यानंतर आपण हात धरून ठेवतो का? तसा नाही. त्याला जर आपण हात लावला तर आपले सेन्सरी नर्व्ह जे आहेत, म्हणजे मेंदूकडून हातापर्यंत बोटांपर्यंत येणारे ते सेन्सरी नर्व्ह आणि बोटापासून मेंदूपर्यंत म्हणजे तो मेसेज घेऊन जाणारा त्या झाला मोटार नर्व्ह. मग आपण समजा गरम पाण्याला हात लावला किंवा गरम भांड्याला हात लावला तर आपले मोटार नर्व्ह मेसेज देतात मेंदूला की काहीतरी इजा होण्याची चान्सेस आहेत. मग मेंदूकडून मेसेज येतो की तुम्ही हात मागे घ्या. ओके, पटकन हात मागे घ्या म्हणजे आपल्याला इजा होणार नाही. मग हे झाले, हे जे आहेत हे जे नर्व्स आहेत ना, मोटार नर्व्ह, सेन्सरी नर्व्ह, ह्या जे काही काम करतात ना, यातनं एनर्जी फ्लो होत असते, म्हणून तर हे काम होतं. म्हणजे हा मेसेज कसा जातो मेंदूपर्यंत, मेंदूपासून हातापर्यंत मेसेज कसा येतो? इट इज बिकॉज ऑफ एनर्जी. दॅट एनर्जी किंवा प्राण फ्लो होत असतो त्या नाडीजमधून. मग जे आपण 72,000 नाडी म्हणतो शिवसंहितेमध्ये, जे आपल्या याच्यांमध्ये सांगितले आहेत आपल्या ग्रंथांमध्ये, त्याचं कोरिलेशन आताच्या मॉडर्न सायन्समध्ये नर्व्ह सोबत होतं. ओके. For any activity to take place anywhere in the body, the movement of prana is necessary. In human body, prana is said to move through the channels or passages called as nadis. These are conceptual channels, sometimes synonymously referred to nerves. According to ancient texts, there is not a single part of the body, howsoever small it may be, which is not connected by one nadi or the other. ओके. असा कुठलाही छोटा शरीरातला भाग नाहीये जो नाडीने कनेक्टेड नाहीये. ओके. कारण प्रत्येक बॉडी पार्ट असलाच पाहिजे. जर त्याला तिथपर्यंत एनर्जी फ्लो नाही गेला, तिथपर्यंत मायक्रो सर्क्युलेशन नाही गेलं, तर तो बॉडी पार्ट डेड होऊ शकतो. आपल्या बॉडीतल्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन, ग्लुकोज हे पोहोचण्याची गरज आहे. जर ते नाही झालं तर थोडे दिवस बॉडी सर्व्हाइव्ह करू शकते कोलॅटरल सर्क्युलेशन मधून, बट अदरवाईज नंतर त्या बॉडी पार्टचे त्रास व्हायला लागतात. जिथपर्यंत हे शुद्ध रक्त पुरत नाहीये, पोहोचत नाहीये किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचत नाहीये, अशा बॉडी पार्ट्स मध्येच आपल्याला थोड्या दिवसांनी त्रास जाणवायला लागतो. ओके. When all the other nadis are purified, there is said to be perfect. All of these nadis are purified, there is said to be perfect health. प्रत्येक नाडी जेव्हा प्युरिफाय होते, ओके, प्युरिफाय म्हणजे काय, ऑब्स्ट्रक्शन नसणं, त्या नाडीज क्लिअर असणं, त्यांचं वहन, त्या नाडीजमधून प्राणाचं वहन सहज होऊ शकणं, याला म्हणतात प्युरिफिकेशन. Then the word nadi comes from the Sanskrit root word nada, okay, meaning flow. Nada म्हणजे वाहणे. Thus, nadis are subtle flows of vibration. The Upanishads explain that the nadis penetrate the body from the sole of the feet to the crown of the head, carrying prana, the breath of the life. He important. Yeah? The Upanishads explain that the nadis penetrate the body from soles of the feet. फीटच्या सोल्स मधून, आपल्या पायांच्या तळव्यांमधून टू द क्राउन ऑफ द हेड, डोक्यापर्यंत ज्या नाडी आहेत त्या पेनिट्रेट करतात. यासाठी आपण रिलॅक्सेशन जे आहे ते हेड टू फूट घेत नाही, फूट टू हेड घेतो. ओके. टोज टू हेड रिलॅक्सेशन घेतो ना आपण शवासनामध्ये किंवा योग निद्रेमध्ये. आधी टोज रिलॅक्स करतो, मग कारण त्यांचं वहन त्या दिशेने होत असतं म्हणून. कॅरिंग प्राण, द ब्रीथ ऑफ लाईफ. योगिक टेक्स्ट डिफर इन द सर्क्युलेशन ऑफ द एक्झॅक्ट नंबर ऑफ नाडीज. अकॉर्डिंग टू
Charandas. There are about 72,864 nadis in human body. All of them sourced at the navel region. नेवल रिजनला पण इम्पॉर्टन्स आहे आपल्या याच्यामध्ये. आता पुन्हा एक नाभी संतुलन ची एक जी कन्सेप्ट आहे ती पुढे येते. सो ते आपल्या ह्याच्यात सुद्धा सांगितलेलं आहे की या सगळ्या नाडी ज्या आहेत त्या आपल्या नेवल रिजनशी कनेक्टेड आहेत, आपल्या अम्बिलिकसशी कनेक्टेड आहेत. द प्रपंचसार तंत्र मेन्शन द नंबर ॲज 3 lakhs while the Shiva Samhita states that as 3,050. According to Shiva Samhita it's 3,50,000 nadis. It was wrong. जे चरणदास आहे त्यांच्या मते 72,000 आहेत आणि शिवसंहितेनुसार 3,50,000. व्हेरी सॉरी, हे करेक्ट करा. 3,50,000 नाडीज इमर्ज फ्रॉम द नेवल सेंटर. तर नेवल सेंटरला इम्पॉर्टन्स का देतात, नाभी संतुलनला इम्पॉर्टन्स का देतात? कारण आपल्या ग्रंथांमध्ये जे सांगितलं आहे की या सगळ्या नाडी ज्या आहेत त्या ओरिजिनेट होतात तुमच्या नाभीपासून, ओके, अम्बिलिकस पासून. These nadis are described as thin strand-like threads similar to those of the lotus stem, which emanate from the spinal column. Out of these three, Ida, Pingala, Sushumna are most important for yoga. Out of these three, Sushumna is the most important. Okay. या ज्या काही 72,000 असू देत, 3 लाख असू देत किंवा 3,50,000 असू देत, पण या सगळ्यांपैकी या 3 महत्वाच्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. त्यातली पण सुषुम्ना ही महत्वाची आहे फ्रॉम योगा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा फ्रॉम स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. In addition to these 3 nadis mentioned above, 7 other nadis are named. These 10 nadis connect to the doorways leading to in and out of the body. Of these, the Ida, Pingala, Sushumna are the most important. They are like high voltage wires which conduct the energy to the substations of the chakras. The other are as follows. फक्त माहितीसाठी असू देत, मे बी ही नावं आली किंवा क्वेश्चन आला तर नावं वाचलेली असतील तर तुम्हाला आन्सर करता येऊ शकतं. मी जसं म्हटलं तसं, कारण 20% क्वेश्चन जे असतात ते अति काय म्हणू शकतो अवघड प्रकारचे असतात. तर ते विचारलं तर आउट ऑफ सिलेबस किंवा अशा प्रकारचे साधारण आपल्या सिलेबसच्या जवळपासचे क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे अगदी स्ट्रिक्टली लेवल 1ला मी एवढाच अभ्यास करेन, 2ला मी एवढाच अभ्यास करेन असं करू नका. थोडं म्हणून मी सांगितलंय की बुक रीड करा. मी ज्या नोट्स दिलेल्या आहेत हार्ड कॉपी किंवा मी ज्या PDF देत आहे त्या इनफ नाहीयेत, ते सोडून ते आपण या बुकमधून घेतलेले आहेत. ओके, या QCIच्या बुकमधून किंवा बाहेरच्या बुकमधून. त्यामुळे मेन बुक पण रीड करा. हे मी पुन्हा पुन्हा सांगेन. तोच पार्ट जो आहे मेन बुक मधून पुन्हा रीड करायचा. 70 to 80% आपण नोट्स मध्ये कव्हर केलेलं आहे, पण हे 30% वगैरे जे तुम्हाला कम्प्लीट कव्हर केलेला जो कॉन्फिडन्स हवा असेल एक्झामला अपियर करायच्या आधी, तर हे बुक रीड करायचं QCIचं. इट इज बेस्ट. ओके, येस. सो जे बाकीचे इम्पॉर्टंट आहे, गांधारी गोज टू लेफ्ट आय, हस्तिजिह्वा गोज टू राईट आय, यशस्विनी goes to left ear, Pusha goes to right ear, Shuragandha goes to nose, Alambusha goes to mouth, and Kuhu connected to the reproductive organs. A few other known nadis are Shankhini going to anus, Saraswati going to tongue, Krikala going to sex organs, and Varuni and Vishwadari going to lower extremities, and Chitra part of Sushumna. Okay, now we shall consider the 3 most important nadis. हे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन माहिती असू दे. त्याच्या पुढचं एक्सप्लेनेशन पण दिले की ती ज्या नाडीज आहेत त्या कुठं हे करतात, कुठे ब्लड फ्लो नेतात किंवा कुठल्या पार्ट पर्यंत कॅरी करतात प्राण. त्यातल्या ज्या महत्वाच्या आहेत त्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना, त्या 3 आपण बघणार. एकच मिनिट द्या. Yes. So Ida, okay, the Ida starts from the left side of the base of the spine, Mooladhara, and traveling spirally upward over the spinal column reaches the opening of left nostril. It is referred to as negative channel, the channel of Manas Shakti or mental force. इडा नाडीचा रेफरन्स आपण हठ योगाच्या स्टार्टिंगला बघितला होता. ह इज
सूर्य नाडी आणि ठ इज चंद्र नाडी. मग सूर्य आणि चंद्र नाडी ज्या आहेत त्या त्यांचा म्हणजे त्या एक्स्ट्रीम नाहीत ना, त्यांना बॅलन्स करायचं किंवा त्यांच्यामध्ये हार्मनी आणण्यासाठी हठयोग करतात. असं आपण हठयोगाचं स्टार्ट पाहिलं होतं. ओके, सो द इडा स्टार्ट्स फ्रॉम द लेफ्ट साइड ऑफ द बेस ऑफ द स्पाइन. मूलाधार चक्राच्या दोन्ही पण इडा आणि पिंगला दोन्ही पण रूट ऑफ स्पाइन पासूनच स्टार्ट होतात. पण इडा स्टार्ट फ्रॉम लेफ्ट साइड ऑफ द बेस ऑफ द स्पाइन. इडा ही लेफ्ट साइडनी स्टार्ट होते आणि पिंगला ही राईट साइडनी स्टार्ट होते. अँड ट्रॅव्हलिंग स्पायरली अपवर्ड ओव्हर द स्पायनल कॉलम रिचेस द ओपनिंग ऑफ द लेफ्ट नॉस्ट्रिल. मूलाधार पासून ती स्टार्ट होते मूलाधारच्या लेफ्ट साइडनी आणि स्पायरली जी आहे ती वरती म्हणजे वाहत जाते. स्पायरली जी आहे ती वरती 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 जाते आणि कुठं एंड होते लेफ्ट नॉस्ट्रिलच्या अपवर्ड. स्पायनल कॉलम रिचेस द ओपनिंग ऑफ द लेफ्ट नॉस्ट्रिल. लेफ्ट नॉस्ट्रिलच्या ओपनिंग पर्यंत ती जाते. इट इज रेफर्ड टू ॲज निगेटिव्ह चॅनल, द चॅनल ऑफ मनशक्ती ऑर मेंटल फोर्स. इट इज द चॅनल ऑफ मेंटल फोर्स. युजली लेडीजमध्ये लेफ्ट किंवा इडा नाडी जी आहे ती जास्त डॉमिनेट असते. ओके, डॉमिनंट असते. It is primarily responsible for all those activities which are anabolic or constructive in nature, which conserve energy and give a cooling effect in the body. आपण जो आहे अनुलोम विलोम लेफ्ट नॉस्ट्रिलने स्टार्ट करून लेफ्ट नॉस्ट्रिललाच एंड करतो. त्याचं रिझन काय आहे? कारण कूलनेस बॉडीमध्ये आणायची गरज आहे. राईटनी स्टार्ट करत नाही कारण हॉटनेस ऑलरेडी आहे, उष्णता शरीरामध्ये ऑलरेडी आहे. आपल्याला जे जास्तीचे त्रास होतात ते अति उष्णतेमुळे होतात, अति शीतलतेमुळे त्रास होत नाही कधी. मग आपल्याला म्हणजे बॉडीमध्ये हीट आहे, केमिकल रिॲक्शन्स चालू आहे, डायजेशन चालू आहे, त्यामध्ये ऑलरेडी हीट जी आहे बॉडीची ही वाढलेली असते. मग अशा वेळी आपल्याला समन्वय साधायचा आहे ना, आपल्याला हार्मनी आणायची आहे. मग त्यासाठी आपण लेफ्ट नॉस्ट्रिलनी स्टार्ट करतो अनुलोम विलोम आणि लेफ्टनीच एंड करतो. ओके, राईटनी एंड केलं किंवा राईटनी स्टार्ट केलं तर उष्णता वाढू शकते शरीरातली. सो लेफ्ट जी नॉस्ट्रिल आहे इट गिव्स कूलिंग इफेक्ट. It is symbolically denoted as the female aspect of the energy with a blue color and is represented by the moon as it's the symbol and deity. म्हणजे coolnessचा symbol moon आहे ना म्हणून. So it is also called as Chandra Nadi. This nadi gets involved in Chandra Bhedan Pranayam. Chandra Bhedan Pranayam आठवतंय मी काय सांगितलं होतं? म्हणजे रेफरन्स आला होता, शिकवलं नाही अजून. डावीनीच घ्यायचं डावीनीच सोडायचं हा चंद्रभेदन आहे. नाही, डावीने घ्यायचा आणि उजवीने सोडायचा, पण परत डावीनेच घ्यायचा आणि उजवीनेच सोडायचं. डावीनेच घ्यायचं आणि हे जे सर्कल आहे पूर्ण करायची. हा ती सायकल. तसंच सूर्यभेदन आहे, उजवीने घ्यायचं डावीने सोडायचं, उजवीने घ्यायचं डावीने सोडायचं. हे म्हणजे हे असं सर्कल. ओके, सो ते झालं सूर्यभेदन आणि चंद्रभेदन असं. Ida is associated with parasympathetic nervous system (PNS), which creates a general state of relaxation, lowering the आउटर बॉडी टेम्परेचर. आत्ताच आपण बोललो मगाशी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम बद्दल, कारण ती रिलॅक्सेशनची सिस्टीम आहे. मेन फरक काय सांगितलं तर सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक म्हणजे एकच लक्षात ठेवायचं की समोर आपला आता पॉसिबल नाहीये वाघ बीक आला म्हणायला, पण वाघ आला असं नाही, पण एक कुत्र मागं लागला असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. ज्याला आपण युजली सगळेजण घाबरतो की पिसळलेलं कुत्र आहे आणि ते तुमच्या मागं लागलंय रस्त्यावरून चालत जाताना, किंवा अशा काइंड ऑफ जी सिच्युएशन येते ना की तुम्ही गाडी चालवताय सहज आणि एखादं चुकीचं गाडी तुम्ही व्यवस्थित चालवताय विथ रूल आणि एखादा अचानक मध्ये येतो, व्यक्ती असेल किंवा एखादी गाडी अचानक मध्ये येते, अचानक स्टॉप घेते, मग तुम्हाला जी तुमची रिॲक्शन होते ना, धडकायला जाऊ शकाल किंवा ती समोरची व्यक्ती अचानक मध्ये आल्यामुळे आपण तिला धडकू शकतो. त्यावेळेस जी तुमची अवस्था होते ना, तुमच्या बॉडीची जी रिॲक्शन असते ना, ती झाली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे प्रचंड स्ट्रेसफुल सिच्युएशन असते ना ती, एका क्षणात ते जे सगळे निगेटिव्ह जे आपल्याला नको आहेत स्ट्रेस हॉर्मोन्स ते सगळे सिक्रीट होतात आणि बॉडीवरती रिॲक्शन करतात. फक्त हे कधीतरी झालं तर ठीक आहे, बॉडी कंट्रोल करते, पण हे वारंवार खूप दिवस चालू असेल, खूप महिने चालू असेल, त्याही पुढे खूप वर्ष चालू असेल तर मात्र शरीराची कपॅसिटी संपते बेअर करायची. ओके, आणि मग त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागतात शरीरावरती. म्हणून तो जो आहे स्ट्रेस तो तिथेच नील करायचा, आणि तो कशाने करायचा तर प्राणायाम आणि मेडिटेशनने. ओके ओके सो PNS, Ida is associated with parasympathetic nervous system which creates a general state of relaxation, lowering the outer body temperature. Inhaling through the left nostril brings about a cooling, relaxing and introverting experience. इंट्रोवर्ट तर होतो आपण, बरेच जणांचं मी बघितलंय, म्हणजे अनुलोम विलोमचे जसे जसे मी राऊंड वाढवतीये
आता किती 10, 11, 12 वगैरे राऊंड आपण घेतो अनुलोम विलोमचे. तितकं बऱ्यापैकी सगळ्या जे आधी चंचल असायचंय ना की 3-4 याच्यानंतरच थोडं इकडं तिकडं म्हणजे तोपर्यंत आउटवर्ड होतं तुमचं हे. आता मला बघून साधारण कळतं की तुम्ही इन्वर्ट झालेले असतात तोपर्यंत, म्हणजे तोपर्यंत शांत झालेले असतात, अननेसेसरी मुवमेंट्स नसतात, काम आईच असतात, काही असं डोळ्यांवरती आठ्या वगैरे नसतात. सो तिथपर्यंत इन्वर्ट झालेले असतात. सो इंट्रोवर्ट जे आहे तो इडा नाडीवरती फोकस केल्यानंतर इंट्रोवर्ट जे आहे ते आपण होतो. आपण म्हणून तर स्टार्टच इंट्रोवर्टने लेफ्ट नॉस्ट्रेलने करतो. सो दिस इज अबाउट इडा नाडी. ओके, इडा नाडी, चंद्र नाडी आणि कूलनेस आणि मून आणि फेमिनाईन असं त्याचे एक 4-5 तुम्ही मेन डिस्टिंग्विश करू शकता राईट आणि लेफ्ट मध्ये किंवा इडा आणि पिंगलामध्ये. देन पिंगला नाडी, दिस नाडी स्टार्ट्स फ्रॉम द राईट साइड ऑफ द बेस ऑफ द स्पाइन. मूलाधार चक्राच्या राईट साइडनी ती वरती स्पायरली ट्रॅव्हल करत जाते. अपवर्ड रिचेस द ओपनिंग ऑफ द राईट नॉस्ट्रिल. द पिंगला नाडी इज रेफर्ड टू ॲज अ पॉझिटिव्ह चॅनल. ती राईट साइडनी जाते म्हणून पॉझिटिव्ह चॅनल आहे आणि ही लेफ्ट साइडनी जाते म्हणून निगेटिव्ह चॅनल. ओके, पिंगला नाडी इज रेफर्ड टू ॲज द पॉझिटिव्ह चॅनल, द चॅनल ऑफ द डायनॅमिक एनर्जी ऑफ प्राणशक्ती. मगासची होती मनशक्ती. ओके, इमोशनल आस्पेक्ट जो आहे तो लेडीजचा फार स्ट्रॉंग असतो म्हणून तो म्हणजे ती जी आहे इडा नाडी ही लेडीजमध्ये डॉमिनंट असते. आणि डायनॅमिक एनर्जी ऑफ प्राणशक्ती ही पिंगला नाडीचं म्हणजे ही जी आहे पिंगला नाडी ही साधारण जेंट्समध्ये डॉमिनेट असते. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दोज ऍक्टिव्हिटीज विच आर कॅटाबॉलिक ऑर डिस्ट्रक्टिव्ह इन नेचर, विच consume energy and generate heat in the body. Okay, it is symbolically denoted as the male aspect of the energy with a red color and represent by the sun as the symbol and deity. So it is called as Surya Nadi. It gets involved in the Surya Bhedan Pranayam. आताच आपण बोललो सूर्यभेदन प्राणायाम बद्दल, म्हणजे राईट साइडनी इनहेल करायचं, लेफ्टनी एक्झेल, पुन्हा राईटनी इनहेल, लेफ्टनी एक्झेल. The Pingala Nadi is associated with the sympathetic nervous system, SNS. Thus, Pingala is said to be energizing, heating and extroverting. Okay, exactly opposite आहे दोघांचं. त्यामुळे तुम्ही एक छान चार्ट बनवायचा आहे आणि त्या चार्टमध्ये हे सगळे पॉइंट आहेत ते लिहून काढायचे. ओके, पाठ करा या सगळ्या गोष्टी. ओके, सिम्पल आहेत आणि एक्झॅक्ट अपोजिट आहेत म्हणून करता येण्यासारखे. Then Sushumna Nadi, this nadi starts from the base of the spine, Muladhar, and traveling straight upward along the spinal column up to the opening of the base of the skull, reaches the brain. Base of the skull म्हणजे साधारण आपला जिथं ऑक्सिपूट आहे. बेस ऑफ द स्कल म्हणजे आता बेस ऑफ द स्कल कळालं असेल तुम्हाला, जिथं आपला स्पाईनच्या एंडला स्पाईन स्टार्ट होतो त्या ठिकाणी, म्हणजे मान जिथे स्टार्ट होते ना आपली स्कलच्या बेसला तिथपर्यंत. इट्स इसेन्स इज अग्नी अँड हेन्स इट इज अग्नी स्वरूप. अंडर नॉर्मल circumstances prana is not able to operate through this nadi. When through yogic sadhana prana is made to enter and move upward through the sushumna, it is known as rising of kundalini power. When prana reaches the highest point at the crown of the head, Sahasrara chakra, self-realization is supposed to have taken place. The real purpose of the Sushumna is to channelize spiritual energy, which is a greater force than either Manas or Prana Shakti. The Hatha Pradipika explained that the Sushumna remains closed owing to the impurities of the Nadi. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिथं सांगितलंय बघा, यू हॅव टू गो थ्रू सेल्फ काय म्हणते साधना योगिक साधना केल्यानंतरच आपण सुषुम्ना नाडीमधून प्राण फ्लो करू शकतो. बाकी सगळ्या नाडीमधून प्राण फ्लो होतो आहे, पण तो अशुद्ध किंवा इम्प्युरिफाईड असेल किंवा ऑब्स्ट्रक्टेड असेल तर आपण मे बी शुद्धीकर्म थ्रू किंवा प्राणायाम थ्रू, मेडिटेशन थ्रू ते क्लिअर करू शकतो, सूक्ष्म व्यायाम थ्रू करू शकतो, आसन मधून वगैरे. पण सुषुम्ना नाडीतून प्राण वाहन करण्यासाठी यू हॅव टू टेक द हेल्प ऑफ योगिक साधना, डीप लेवलची साधना आणि म्हणजे साधनेसोबतच दिस इज पॉसिबल. ओके, सो पुन्हा एकदा रीड करते सुषुम्ना स्टार्टिंग पासून समजून घेत पुढे जाऊयात. ओके,
धिस नाडी स्टार्ट फ्रॉम द बेस ऑफ द स्पाइन, मूलाधार पासूनच स्टार्ट होते, तीनही तिथूनच स्टार्ट होतात अँड ट्रॅव्हलिंग स्ट्रेट अपवर्ड अलॉंग द स्पायनल कॉलम. मगासच्या दोन ज्या होत्या त्या स्पायरली वर जात होत्या आणि एक डावीकडून आणि एक उजवीकडून जात होती, पण सुषुम्ना जी आहे इट्स ट्रॅव्हल स्ट्रेट अपवर्ड अलॉंग द स्पायनल कॉलम अप टू द ओपनिंग ॲट द बेस ऑफ द स्कल, रिचेस द ब्रेन. ओके, इट्स इसेन्स इज अग्नी अँड हेन्स इट इज अग्नी स्वरूप. इसेन्स जो आहे अग्नी म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक म्हणू शकता. अग्नी म्हणजे तप्त आहे. ओके, कूल नाहीये, कूलनेस नाहीये टुवर्ड्स अग्नी. अंडर नॉर्मल सर्कमस्टान्सेस प्राण इज नॉट एबल टू ऑपरेट थ्रू धिस नाडी. ओके, नॉर्मली आपल्या सगळ्यांची, मी काय म्हटलं, कुंडलिनी ही आहे जी आहे ती रिकॉईल अवस्थेमध्ये, डॉर्मंट अवस्थेमध्ये म्हणजे सुप्तावस्थेमध्ये पडून राहिलेली असते, ती सहज ऍक्टिव्हेट होत नाही. When through yogic sadhana, pran is made to enter and move upward to the sushumna. आपण योगिक साधना करून करून प्राण जो आहे तो एंटर केला सुषुम्ना नाडीमधून. इट इज नोन ॲज रायझिंग ऑफ द कुंडलिनी पॉवर. यालाच कुंडलिनी पॉवर असं म्हणतात. रायझिंग ऑफ कुंडलिनी पॉवर, कुंडलिनी जागृती असं म्हणतात. When prana reaches the highest point at the crown of the head, Sahasrara chakra, self-realization is supposed to have taken place. सेल्फ रिअलायझेशनच तर आपल्याला अल्टिमेटली करायचं आहे. समाधी अवस्था, आनंदमय कोश, ह्या सगळ्या एक मनोन्मनी अवस्था, या सगळ्यात एकच तर आहेत. आपल्याला यापर्यंत तर पोचायचं आहे. जसं तो मूवी होता ना, ते जादू, त्याच्या कसं डोक्यावरती हात ठेवल्यानंतर लाईट पेटतो सहस्रार चक्राचं, ते सगळ्या कन्सेप्ट आपल्या ह्याच्यातल्याच घेतलेल्या आहेत. सो इथं सेल्फ इल्युमिनेशन होत, म्हणजे तिथपर्यंत इल्युमिनेट होतो तो पार्ट सहस्रार चक्राचा आणि मग तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन होतं. सेल्फ रिअलायझेशन इज सपोज टू हॅव टेकन प्लेस. ओके, द रिअल पर्पज ऑफ द सुषुम्ना इज टू चॅनलाइज स्पिरिच्युअल एनर्जी विच इज अ ग्रेट फोर्स दॅन आयदर मनस और प्राणशक्ती. मनस किंवा प्राणशक्तीपेक्षा जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे ती इम्पॉर्टंट आहे चॅनलाइज होणं. The Hatha Pradipika explained that Sushumna remains closed owing to the impurities of the nadis. The meeting point of Ida, Pingala and Sushumna on the spinal column are called as chakra. आता चक्रा पण जसं मी मगाशी म्हटलं, मन हे काय असा अवयव नाहीये. जर आपण पोस्टमॉर्टम एखाद्या व्यक्तीचं बघितलं त्याच्यात काय मन असं ऑर्गन दिसत नाही, तसंच चक्र पण नाहीयेत. आपल्या स्पाईनवरती चक्र ही कम्प्लिटली स्पिरिच्युअल कन्सेप्ट आहेत. ओके, मग ते कुठं कुठं येतात, आता त्याच्या सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं मॉडर्न सायन्सनुसार, तर जिथं जिथं हे तिघही क्रॉस होत आहेत ना इडा, आता मी काय म्हटलं की एक राईट साईडनी जातं, एक लेफ्ट साईडनी जातं आणि एक मधून सेंटरनी जातं, तर असे पॉइंट येतात जिथं हे तीनही क्रॉस होतात. मग त्या लेवलला आपण चक्राची कन्सेप्ट म्हणतो. ओके, जे चक्र ही कन्सेप्ट आहे ती त्या लेवलला आहे. आणि तिथं लोटस समजलंय. चक्र म्हणजे प्रत्येक चक्राच्या ठिकाणी एक लोटस आहे आणि त्याला अमुक एक पाकळ्या आहेत. काही लोटसला 2 पाकळ्या आहेत, काहीला 4 आहेत, काहीला 1000 आहेत. सहस्रार चक्र म्हणजे काय, तर 1000 पाकळ्यांचं लोटस. म्हणजे डोळे बंद करून आपण डीप लेवलला एखाद्या चक्रावरती फोकस केलं की आपल्याला 1000 पाकळ्यांचं कमळ दिसतं, तेव्हा आपण म्हणजे आपलं ध्यान झालं आहे त्या चक्रावरती असं म्हणतो. So meeting point of Ida, Pingala and Sushumna on the spinal column are called as chakras. These are variously described as nodal points or plexus or concentration of nerve fibers. The starting point at the base of the spine, Muladhara chakra, where all these three nadis originate is called as Mukta Triveni. Okay, जिथून ह्या तिन्ही ओरिजिनेट होतात त्यांना मुक्त त्रिवेणी म्हणतात. ॲट द 6th चक्रा, आज्ञा चक्रा, द 3 nadis culminate meeting for the last time. This point is also called as युक्त त्रिवेणी. मुक्त त्रिवेणी आणि युक्त त्रिवेणी. आज्ञा चक्र जे आहे आपलं, कुठे आहे आज्ञा चक्र? आज्ञा चक्र कुठे आहे? सेंटर ऑफ आय. हा, सेंटर ऑफ आयब्रोज ठिकाणी आज्ञा चक्र आहे. मग त्या ठिकाणी जे आहे लास्ट टाइम हे तीनही एकत्र येतात. ओके, आणि the 6th chakra, Ajna chakra, the 3 nadis culminate meeting for the last time. This point is also called as the Yukta Triveni. Mukta Triveni and Yukta Triveni लक्षात ठेवा. From here, the Ida and Pingala move to the left and right nostril respectively, where the Sushumna moves towards the last chakra called as Sahasrara chakra at the crown of the head. तिथून पुढे काय होतं, इडा आणि पिंगला त्यांच्या लेफ्ट आणि राईट नॉस्ट्रिल पर्यंत पोहोचतात आणि सुषुम्ना नाडी जी आहे ती सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते, ज्याला आपण क्राऊन ऑफ द हेड असंही म्हणतो.
It is observed that after approximately every 2.5 घटिका म्हणजे 60 मिनिटानंतर breathing happens through a different nostril. During Chandraswar, breathing takes place through the left nostril, and during Suryaswar, breathing takes place through the right nostril. Only during Sushumnaswar, breathing takes place simultaneously through both nostrils. This usually happens during Sandhya Samay. Hence, sadhana is more preferable and advisable during संध्या काल और समय. संध्या आता इथे सूर्यास्त आणि सूर्योदय असा पण रेफरन्स आहे की आता इथं घटिका 2.5 घटिका म्हणजे 60 मिनिटं सांगितलंय. तर साधारण 60 किंवा 60 मिनिट ओके म्हणजे 1 तास. सो 1.5 ते 2 तास जे आहे आपली कंटिन्यू दोन्ही नॉस्ट्रिल चालू नसतात. तुम्ही एकदा हात हे म्हणजे नॉस्ट्रिलच्या समोर जे आहे हात किंवा आपला बॅक ऑफ द पाम आहे तो धरून तुम्ही बघू शकता की एका वेळी एकच नाडी चालू असते. फक्त संध्या समय म्हणजे सूर्यास्त किंवा सूर्योदय या वेळेसच आपल्या दोन्ही नाडीच ओपन असतात. ओके, अदरवाईज आपली साधारण 1-1.5 किंवा 2 तासांनी एकदा राईट नाडी चालू असते किंवा एकदा लेफ्ट नाडी चालू असते. म्हणून तर आपण जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस करायची असते प्राणायामची आपल्याला दोन्ही नॉस्ट्रिल्स ओपन असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आधी शुद्धिक्रिया करतो, कपालभाती करून घेतो किंवा भस्त्रिका करून घेतो आणि आपण आधी ती ओपन करतो दोन्ही आणि मग आपण कंटिन्यू प्राणायाम करतो म्हणजे 15-20 मिनिटाचं जे काय असेल ते. ओके, सो हे दिस इज अबाउट इडा, पिंगला अँड सुषुम्ना नाडी. हे क्लिअर आहे सगळ्यांना? ह्यात काय डाऊट्स आहेत का बघा. सो पंचप्राण पाहिलेत आपण, त्यानंतर 3 नाडीज बघितल्या आहेत. एकदा नजर टाका बरं त्याच्यावरती. ओके, नसेल तर हा बोला. डाऊट नाही पण एक जनरल क्वेश्चन आहे. हा. हे कुंडलिनी जागृत होतं म्हणतात ना, नक्की काय एक्सपिरियन्स म्हणजे नक्की काय तो असतं? एक्सपिरियन्स घेण्यासारखाच आहे. तो एक्सपिरियन्स म्हणजे एक्सप्रेस करण्यासारखा नाहीये, तो एक्सपिरियन्स घेण्यासारखाच आहे. युजली डोळे बंद करून, जे मला माहिती आहे ते सांगते मी, डोळे बंद करून आपण प्रत्येक चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करत जातो. तर आपल्याला तितक्या आता चक्रांचं आपण वाचणार आहोत ना, तर त्या कलरचं आपल्याला कमळ दिसतं, जो कलर सांगितला आहे तो, आणि तितक्या पाकळ्यांचं कमळ दिसतं आपल्याला आणि तो त्या कलरचं, आणि ते दिसायला लागलं की समजायचं की तुम्ही त्या चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात केली. पण यासाठी बऱ्याच शुद्धी लागतात. शरीर शुद्धीपासून सुरुवात करायला लागते आणि ते करत करत तुम्ही जेव्हा सहस्रार चक्रापर्यंत पोहोचता तेव्हा कुंडलिनी जागृती होते. म्हणजे तुम्हाला आता हे जे रामकृष्ण परमहंस किंवा हे जे रमण महर्षी वगैरे जे होऊन गेलेत ना, त्यांचं असं सांगतात की ते जेव्हा साधना करायचे, किंवा विवेकानंदांचं सुद्धा, ते जेव्हा साधना करायचे ना, तर त्यांच्या भोवती ना असा एक ब्ल्यू कलरचा ऑरा दिसायचा. किंवा गौतम बुद्ध पण जे आहेत, प्रत्येक व्यक्तीचा आपला ऑरा असतो की किती 1/2 मीटर असेल, किंवा तुमच्या भोवतीचा अगदी आपला म्हणजे समजा एवढाच ऑरा असेल, ज्याच्यामध्ये आपले जे व्हायब्रेशन्स असतात ते एवढ्या ह्याच्यामध्ये असतात. म्हणून तर आपण म्हणतो ना, पॉझिटिव्ह व्यक्ती आली की आपल्याला छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. एखादी निगेटिव्ह व्यक्ती, डल व्यक्ती असेल तर आपण पण निगेटिव्ह होऊन जातो. ते का? कारण त्यांचा ऑरा असतो. त्यांच्या ऑरामध्ये आपण गेल्यानंतर आपण युजली एनर्जी जी आहे ती अशा वेळी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे वाहत असते. ओके, म्हणून जो पॉझिटिव्ह व्यक्ती तो पटकन डाऊन पण होतो जर त्याचं प्रिव्हेन्शन किंवा त्याचा ऑरा जर स्ट्रॉंग नसेल तर. मग असं गौतम बुद्धांचं पण म्हणतात की किती किलोमीटर, 13 किलोमीटर का काहीतरी त्यांचा ऑरा असायचा. म्हणजे तेवढा त्यांचा स्ट्रॉंग हे असायचा, तेवढा फील्ड त्यांच्या व्हायब्रेशननी शुद्ध झालेला असेल, किंवा एवढ्या ह्याच्यामध्ये काही निगेटिव्हिटी नाही यायची, असं त्यांचा ऑरा होता. मग ते जे आहे हे सगळं साधनेतनं येतं. मग ती साधना केल्यानंतर तुम्हाला फक्त सेल्फ रिअलायझेशन होतं. आता यांनी काय सांगितलंय, कुंडलिनी जागृती झाल्यानंतर सेल्फ रिअलायझेशन होतं. ब्रह्मन, आत्मन आणि जे आपले ऋषीमुनी आहेत ज्यांनी हे सगळं रिसीव्ह केलं होतं आणि जी
जे काय म्हणतात समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतं अशा व्यक्तींचा. कुठलेही असे बारीक हे पण राहत नाही, म्हणजे डाऊट्स राहत नाही, काही कंप्लेंट्स राहत नाही किंवा काहीच राहत नाही. ते व्यक्ती एकदम शांत, समाधानी आणि निश्चल दिसतात. अशा प्रकारचं बघितले नाहीयेत, पण गुरु जे आता आपण गुरूंचा अभ्यास करणार, त्या गुरूंकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर जे आपल्याला भाव समजतात, ते तुम्ही एका शांत व्यक्तीचे भाव असं म्हणू शकतात किंवा कुंडलिनी जागृत झालेल्या व्यक्तीचे भाव असं म्हणू शकता. ओके, तो एक एक्सपिरियन्स घेण्यासारखा आहे, असं एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये, बट ते इतकं सोपं पण नाहीये. प्रचंड साधना लागते त्याला, प्रचंड. तुम्ही बघितलंय का, तुमच्या रेफरन्स मध्ये आहे का, तुम्ही ऐकलंय असं? नाही ऐकलं, म्हणजे असं बरेच जण काही म्हणजे काही लोक असं म्हणजे स्वतः म्हणजे म्हणतात त्यांना का स्वतःला मी असं काही लोकांकडे की माझी कुंडली जागृत झालेली आहे, पण नक्कीच त्या जागृत झाली म्हणजे नक्की काय त्यांच्याकडे बघून वाटतं का तुम्हाला की झाली असेल? नाही बघून वाटत नाही, बघूनच कळतं की तेच बोलण्यावरच कळतं की म्हटलं. मी काहीतरी वेळ म्हणजे थोडंसं आपलं मोठेपणा दाखवणारी बोलतात ना आणि हे ते व्यक्ती कळतं लगेच. तेच म्हटलं की ज्यांची जागृत झाली म्हणतात त्यांचं दिसतंही आपल्याला चेहऱ्याला. ती व्यक्ती एकदम शांत आणि ते वेगळं मुळात ही म्हणते ना ती व्यक्ती तुम्हाला येऊन सांगणार नाही माझी कुंडली जागृती Yes. झाली. तिच्याकडे बघून आपल्याला दिसतेच, जाणवतं. आपल्याला फील होतं, ते फिलिंगच येतात अगदी तिला पाहिलं की. आणि या व्यक्ती ना मेजॉरिटी लोकांमध्ये नाही राहू शकत. नाही म्हणजे राहत. सेल्फ रिअलायझेशन झाल्यानंतर ते येत नाहीत म्हणजे असं नाही, पण ते दूर असतात लोकांपासून. अशा गॅदरिंग्स मध्ये पण ते येत नाहीत, म्हणजे त्यांना Yes. नाही आवडत, कारण तो इम्पॅक्ट पटकन डोक्यांवरती बसतो. आपल्याला ते कसं असतं, थोडंसं डिटॅच झालेले असतात या सगळ्यापासून. हो, ते हो. सगळ्यांना या गोष्टी नाही आवडत, लोकांमध्ये मे येणं बी किंवा नाही. निगेटिव्ह एनर्जी पण ते लोक कॅप्चर इमिजिएट करतात, म्हणजे त्यांच्याकडे हो एवढी हो की हो, इतरांची निगेटिव्ह एनर्जी ते कॅप्चर करतो, म्हणजे कॅप्चर करतो. निगेटिव्हिटी संपवण्यासाठी निगेटिव्ह एनर्जी स्वतःच्या पॉझिटिव्ह मध्ये ऍब्झॉर्ब करून टाकतात, असं बरोबर. होतं. म्हणून तर ही म्हटलं ना, साधना आहे. कंटिन्युअस ही साधना केली पाहिजे. त्यांचे 2-2, 3-3 तास तर रोजचे साधनेतच जातात. कारण ते त्याच्यात एन्जॉय करतात. त्यांना जे आपण आपल्याला कसं, म्हणजे आता आपण तरी अजून ह्युमन बिंग मध्ये आपल्याला आवरणं, लोकांमध्ये जाणं, म्हणजे गप्पा मारणं किंवा आपण फेस्टिवल जे करतो ते सगळ्या लोकांनी एकत्र येण्यासाठी करतो. मग ह्याच्यात जो आपल्याला आनंद मिळतो ना, तो आनंद त्यांना आता एकदा जाऊन टच करून आलेत ना त्या लेवलला, की तो सेल्फ रिअलायझेशन काय आहे, आणि ती निर्बीज समाधी होती ना, त्यातनं परत सबीज होती, त्यातनं परत आले ते मागं. निर्बीज म्हणजे मग तिथून पुढे डायरेक्ट मोक्षाला, मग ते परत येत नाही, मनुष्य फॉर्म मध्ये येत नाही. तिथून पुढे ते म्हणजे आपल्या दृष्टीने ते डेथ झालेले असतात, तिथून ते पुढे निघालेले असतात. हे म्हणजे काय, हे सबीज समाधीत जाऊन परत मागे आले. ते मग आपल्यामध्ये सण समारंभ यात रमत पण नाहीत ते, नाही म्हणजे रमत त्यांना. त्यांचे 2-2, 3-3 तास तर डेली फक्त साधनेतच असतात. आहेत असे व्यक्ती अजून सुद्धा. मी एक उदाहरण सांगितलं होतं का तुम्हाला, त्यांचं नाव काय? मी पण सांगते की जनार्दन स्वामी होते नागपूरला, हा हा त्यांचा अगदी सेम अनुभव आहे. अगदी असा त्यांचं म्हणजे अगदी फारच छान होतं ते. आहेत असे आहेत. मी ज्यांचं नाव सांगते, पंडित काय त्यांचं नाव, ज्यांनी ह्याच आपल्या पतंजल ऋषीमुनीवरतीच त्यांनी दिले, प वि वर्तक. त्यांचा पण मी अनुभव सांगितला होता ना एकदा, की तुम्हाला जेव्हा आपलं यान मंगळावरती सोडायचं होतं ना, आता हे आतली गोष्ट म्हणून सांगितलेली. तर जेव्हा जेव्हा सोडायचं होतं ना, म्हणजे आपण बघितलं ते मंगळयान आधी खूप वर्षांपासून चालू होतं, शेवटी खूप वर्षानंतर ते सक्सेसफुल झालंय. पण हे खूप आधी जेव्हा हे सांगायचं, म्हणजे जेव्हा ठरवत होते ना, तेव्हा ते संशोधन किंवा त्यांची टीम जी आहे त्या पविवर्तकांकडे गेली होती. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच काय काय गोष्टी असतील, मी एकदम शॉर्ट करून सांगते. तेव्हा त्यांनी म्हणजे समाधी लावली होती, आणि ते म्हणजे काय म्हणतात, स्थूल शरीर सोडून सूक्ष्म शरीर आणि ते अंतराळात कुठेही जाऊ शकत होते ना, तर ते त्या मंगळावरती गेले आणि त्यांनी बघितलं, आणि तिथून ते पुन्हा या स्थूल शरीरात आले, आणि त्यांनी जे काही लिहून दिलं की मी तिथं हे पाहिलं आहे, ते पाहिलं आहे, ते पाहिलंय. बाकी त्यांनी काय पाहिलंय सांगितलं, बाकी तुम्ही ते ठरवा की तुम्ही तिकडे जाताना तुम्हाला काय काय घेऊन जायला लागेल, किती तुम्हाला ते फ्युएल किती घ्यायला लागेल. मग ते बाकी सगळं तो तुमचा नॉलेजचा पार्ट झाला, की कुठल्या, म्हणजे ते आहे ना, पृथ्वीपासून इतक्या लेवल पर्यंत गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते फिरत राहतं, तिथून पुढे त्याला पुश करायला लागतं, मग ते बाकी स्वतःच्या एनर्जीने पुढे जाऊ शकेल. हे सगळं तुम्ही ते संशोधकांचं काम होतं. पण त्यांनी फक्त एकच सांगितलं की तिथे मला काय काय दिसलं, मंगळावरती मला अमुक एक दिसलं, मग खडकं दिसली, हा कलर दिसला, हे जे काही, ते सगळं जेव्हा आपलं त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते मंगळयान गेलं तिथे, त्या टीम पैकी नाही, हे आधीच्या टीम पैकी जेव्हा अनसक्सेसफुल झाले ना आपले प्लॅन्स जाणं,
त्या टीमपैकी लोकांनी त्यांचे जे त्यांनी सांगितलं ना ते रेकॉर्ड करून ठेवलं होतं. जेव्हा सक्सेसफुल झाला आणि तेव्हा बघितलं तर त्यांचं ते रेकॉर्डिंग आणि जे दिसलं आपल्याला तिथं ते सेम होतं. म्हणजे म्हणून तेव्हापासून त्यांचं पविवर्तकांचं पण खूप मानायला लागले, की त्यांनी स्थूल रूपाने जे जाऊन बघितलं होतं ते खरंच झालं आणि त्याची मदत झाली होती. फक्त आपलं प्रिपरेशन कमी पडलं होतं कुठेतरी. पण म्हणून म्हणजे हे आहे. असं जेव्हा अनुभव येतात त्याशिवाय आपण त्याच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत. असं अदरवाईज हे काय असं काय असतं का डोळे बंद करून जाऊन इथे असं आपण म्हणायला म्हणू शकतो. पण आपल्या शास्त्रावरती आपण विश्वास नाही ठेवला तर कोणी विश्वास ठेवणार नाही. आपलं शास्त्र आहे आणि असं हे सगळं होऊ शकतं. ही साधना केल्यानंतर या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. त्यांना काय होतं वेगळं सिद्धी प्राप्त झाली होती. आपण हठयोग प्रतिपिकेमध्ये शेवटी पाहिलं होतं ना, गरिमा, लघिमा त्या सगळ्या आपण सिद्धी बघितल्या होत्या ना, की हनुमानाच्या त्याला जेव्हा हवं तेव्हा तो छोटं रूप धारण करायचा. जेव्हा त्याला लंकेत जायचं होतं तेव्हा तो छोटा झाला ना आणि आत चालत गेला. जेव्हा त्याला लंका जाळायची होती तेव्हा तो मोठा झाला. त्यांनी शेपटी मोठी केली आणि अख्ख्या शेपटीने सगळीकडे आग लावली. ही त्याला सिद्धी प्राप्त होती. तशा सिद्धी आपण पण आपल्या वेगवेगळ्या गोष्टींवरती संयम दाखवला तर त्या सिद्धी प्राप्त होतात. पण ह्या सगळ्या तुम्हाला लेव्हल 3ला नाही, लेव्हल 4ला नाही. ह्याच्यासाठी आहे. योग थेरपिस्टच्या कोर्समध्ये तुम्हाला या सगळ्या बघायला मिळतील, की अमुक एक गोष्टीवरती संयम दाखवला किंवा फोकस केला किंवा कंट्रोल केला की तुम्हाला ही सिद्धी प्राप्त होते. या गोष्टीवरती हे कंट्रोल केलं की तुम्हाला ही सिद्धी प्राप्त होते. म्हणजे अहिंसा केल्यानंतर अमुक एक फळ मिळतं. आता यमनियमांचंच पण फळ आहे, की तुम्ही अपरिग्रह केल्यानंतर हे फळ मिळतं. अहिंसा केलं की वैरत्याग हे फळ मिळतं. हे सगळे ही फळं आहेत आणि ती मिळतात. त्या सिद्धी आहेत. त्या प्राप्त होतात जर त्यांनी आपल्याला जसं ज्याप्रमाणे सांगितलं आपले कुठलेही जे ग्रंथ आहेत ते असेच नाही लिहिलेत. त्याच्या मागे खूप वर्षांपासूनचं त्यांचं काम आहे. ओके. आणि ते त्यांनी अनुभवातनं केलेलं आहे पुढे. ओके. बरेचसे संशोधन तर आपल्या भारतभूमीमध्येच लागलेले आहेत. शून्याचं संशोधन म्हणा किंवा विमानाचं संशोधन म्हणा. हे बाहेरच्या राईट बंधूंनी वगैरे सांगण्याच्या आधी किंवा संशोधकांनी सांगण्याच्या आधी आपल्याकडे होतं ऑलरेडी. पण ते काय झालं मधल्यामध्ये ते जाळलं गेलं किंवा ते मेंटेन नाही करता आपल्याला ते कन्झर्व नाही करता आलं, सगळ्यांसमोर आणता नाही आलं म्हणून ते ज्यांनी घेतली त्याची हे पेटंट घेतलं त्यांच्या नावाने ते फेमस झालं. असं झालं. सो या सगळ्या गोष्टी आहेत, खऱ्या आहेत आणि करू शकतो आपण. पण इतकं सोपं नाही. महेश ते लोक येऊन सांगणार नाही की माझी कुंडलिनी जागृत झालेली आहे किंवा आणि ती अशी मेंटेन नाही राहत लोकांमध्ये फिरून वगैरे. म्हणून तर आश्रम जे आहेत ना आता सुद्धा आहेत ना, शिवानंदचा आश्रम, हे आश्रम वगैरे कन्सेप्ट आहेत ना त्या लांब आहेत लोकांपासून लांब आणि असं थोडंसं जंगल साईडला किंवा पूर्ण ग्रीनरीमध्ये. आणि त्यांचे नियम आहेत, येताना मोबाईल तिथंच ठेवा. शिवानंदांच्या आश्रममध्ये आपण व्हिजिट देऊयात एकदा, पण ते असं पुण्यात नाहीये, लांब आहे फार. खूप सुंदर अनुभव आहे. म्हणजे 7-7 दिवस पण तिथे राहू शकतो, 1-1.5 दिवस पण राहू शकतो. चिन्मय विभूती पण तसंच आहे मला वाटतं ना. हो चिन्मय विभूती ते छान आहे. तिथे गेल्यावरच इतकं मस्त वाटतं अगदी. म्हणजे कोळवणचं म्हणताय ना. हा हा हा. आपण गेलोय म्हणजे तुम्ही नव्हतात तेव्हा, आम्ही जाऊन आलोय मागच्या वर्षी. म्हणजे आपलीच MM योगा, तेव्हा MM योगा होता, ऋग्वेद नव्हतं. आपल्याच लोकांना घेऊन आपण गेलेलो आहे तिथे. सुंदर आहे ते सुद्धा, छान आहे. 1 दिवसाची ट्रिप केली होती आपण तिथे. तर तेच अनुभव खूप छान आहे. आणि तिथे ते व्हायब्रेशन छान असतात बघा, वेगळेच असतात थोडेसे त्या प्लेसचे. तिथे येऊन किती लोक अभ्यास वगैरे करतात किंवा तिथं साधना किती करतात येऊन. तिथून परत येऊच नाही असंच वाटत नाही. छान मेंटेन केलंय आणि ते खूपच सुंदर आहे. मला तर फार आवडतं. छान केलंय. ओके. सो आता नेक्स्ट वीक मध्ये जर सगळ्यांना जमणार नसेल तर आपण सुट्टी घेऊयात. असं काही हार्ड अँड फास्ट नाहीये. तुम्हाला आता कसं आज सुद्धा 3 जणी नाहीयेत, त्यामुळे मग त्यांचं ते मिस होत आहे. नाही, नेमके सण असल्यामुळे काही हरकत नाही. मी तेच म्हटलं एखादा आठवडा आपल्या प्लॅनिंगच्या थोडा पुढे गेला तरी चालेल. असं काही नाही, कारण सगळं बघतच जायला लागतं ना पुढे. सो अभ्यास चालू राहू देत एका साईडनी आणि मी रेकॉर्डिंग वगैरे अपलोड करते. नेक्स्ट वीक आपण परत डिस्कस करूया फ्रायडेला वगैरे आणि तो एक ऑफ करूयात आणि त्याच्या पुढच्या वीकमध्ये भेटूयात. ऑलमोस्ट आता आपलं लेवल 1चं कम्प्लीट झालं जया मॅम. मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा भेटायचं आहे तेव्हा आधी आता आपण सगळे डिस्कस करूयात. आता या सगळ्यांना आधी हा बोला ना. मला लेवल 2 पण ऐकू दे ना निदान. मी हवं तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आपण ऐकू शकता. मला काही प्रॉब्लेम नाही. मला वाटलं तुम्हाला नाही ऐकायचं. नाही मी याच्यात फार रमते. म्हणजे माझं इथे उलट छान वाटतं. मग काही नाही. मला वाटलं तुम्हालाच हे की मला लेवल 1 झालं की बस. नाही
मी परीक्षा भलेही समजा नाही तू म्हटलंस तर देणार पण नाही, पण मला नाही ऐकू नाही, दे. द्या 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 बिंदास, काही नाही होत. पास डिफरन्स होतात. आपण भरू, पैसे त्याचे जे डिफरन्स आहे ते मी भरून टाकीन लगेच. नाही, ठीक आहे, मी नोट्स पण पाठवते. नोट्स माझ्याकडे आणि ह्या लोकांकडे आहेत. मला वाटलं तुम्हाला असं आहे की लेवल 1 झालं की पास झालं, मला नको आहे पुढचं, म्हणून नाही, मी मला पूर्ण म्हणजे आवडतंय ते सगळं आणि तुझी शिकवण्याची पद्धत तर इतकी सुंदर आहे, बापरे! म्हणजे दंडवत घालावं असं वाटतं, इतकं छान आहे. नाही नाही, थँक्यू व्हेरी मच. माझ्या गुरूंना दंडवत. हो, की ठीक आहे, पण तू ते घेतलंयस आणि तेवढंच तू नाही प्रेझेंट पण नाही, छान एज करतेस म्हणजे या कमी एज मध्ये appreciate मला ते भेटलेत ना, आणि मला हे सगळं Exactly. ऐकायला भेटतंय ना त्यांच्याकडून, ह्याच मलाच म्हणूनच फार मला समाधान वाटतं. कौतुक जास्ती हेच वाटतं की इतक्या लहान वयात तू इतकं छान करू शकते, हे हा, आवडतं. आणि त्यांच्याकडून जे ऐकायला भेटतंय ना, ते मला घाई होते, मी कधी येऊन तुम्हाला सांगेन. म्हणजे बरोबर. मला जे वाटलं ना, ते असं असं वाटतं की तुम्ही पण ते छान वाटून घ्यावं, आणि मग ते दिवसभर हो. छान ती कथा वगैरे ना डोक्यात राहते, आणि आपलेच आणि पूर्वज. म्हणूनच मला कंटिन्यू राहू दे, मला सोडू नको. नाही नाही नाही, नक्की राहा, नक्की राहा, काही प्रॉब्लेम नाहीये, राहा. मग आपण हा. तेच सांगते मी, की आपण मग सगळ्यांनी एकदा लेवल 1 चीच प्रॅक्टिस करून घेऊया. लेवल 1 हम्म. ची एक्झाम दिली की लेवल 2 चं जे टीचिंग आहे ते कंटिन्यू करूया. तिथून हो, पुढे मला त्याचं ते 4 पाठ देऊन टाक सगळं जे काय हा, आहे ते स्टडी 4 आठवडे मटेरियल. तिथून पुढे लेवल 2 चे, म्हणजे 8 सेशन लागणार आहेत तिथून पुढे लेवल 2 चे. आणि मग जेव्हा एक्झाम द्यायची कन्फर्म होईल त्याच्या 2-3 आठवडे आधीपासून आपण प्रॅक्टिस करू लेवल 2 ची. आता चालेल. सगळे जर लेवल 1च देतात, आपण लेवल 1 करून थांबू थोडंसं. हो, हो. ठीक आहे, हे आपण डिस्कस करू नंतर. हो. ओके, येस, चलो देन, बाय थँक्यू. ओके, बाय. बाय.